नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। केरळच्या तिरुवनंतपूरमधून निवडून आलेल्या भाजपाचे महापौर, उपमहापौर, सत्तापक्ष नेते, प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांसह एकूण 120 जनप्रतिनिधींना विदर्भीय परंपरेनुसार नागपूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी भेटीसाठी दिल्लीकडे रवाना होणाऱ्या या प्रतिनिधींना 10 फेब्रुवारी रात्री 8:50 नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर भाजपाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि महापौर नीताताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत केले गेले। यासाठी आमदार प्रवीण दटके यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी दक्षिण भारतीय पारंपरिक वेशभूषेत लोकगीतांच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत केले। तसेच विदर्भाची ओळख असलेले रसदार संत्रे भेट म्हणून दिले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक, शाल आणि श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या दरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा करत वातावरण उत्साहपूर्ण झाले, ज्यामध्ये भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। ऑपरेशन थंडर अंतर्गत नवी कामठी पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जसह एका तरुणाला अटक केली आहे। पोलिसांनी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 3:30 वाजताच्या सुमारास कलमना रोडवर कारवाई करून दुष्यंत झारपुरे या तरुणाला 1.22 ग्रॅम मेफेड्रोनसह पकडले। आरोपीकडून ड्रग्ज, 2 मोबाईल, मोफेड आणि रोख रक्कमसह एकूण 72,900 रुपयांचे माल जप्त करण्यात आले। प्रकरण एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे। महाशिवरात्रीच्या पवित्र सणाच्या काही दिवसांच्या अवधी बाकी आहे आणि या धार्मिक पर्वासाठी राज्यात जोरदार तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा परिसरासाठी 12 जानेवारीच्या सकाळी 3 दिवसीय महादेव पदयात्रा सुरू झाली, ज्याची सुरुवात चंद्रपूरच्या कुलदेव माता महाकाली मंदिरातून झाली। पालखी पूजा आणि आरतीनंतर भक्तांनी हर हर महादेव या जयघोषासह उत्साहाने पदयात्रेत भाग घेतला। या पदयात्रेचा मुख्य उद्देश मार्कंडा परिसराच्या धार्मिक वारशाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात ऐक्य वाढवणे आहे। पालखी पदयात्रेत पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रांमध्ये भक्त हातात शंकर देवाचे भगवे झेंडे घेऊन नाचत गात भगवान महादेवाची भक्ती व्यक्त करताना दिसत आहे। या यात्रेत मुलांपासून प्रत्येक वयोगटातील लोक नाचत गात सहभागी होत आहेत। ही भव्य पदयात्रा महादेवाच्या दर्शनाने मार्कंडा येथे संपेल। नागपूर जिल्ह्यातील केळवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा अपघात टळला। एसटी महामंडळाच्या बसचा स्टीअरिंग रॉड अचानक तुटल्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला खाली उतरली। बसने शेतात उभी असलेल्या एका मोटारसायकलला धडक दिल्यानंतर ती थांबली। त्यावेळी बसमध्ये 17 प्रवासी बसले होते। अपघातात काही प्रवाशांना किरकोळ जखमा आल्या। सर्व यात्री सुरक्षित आहेत। हीच ज्योती आधार फाउंडेशन घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य केले। केळवड पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।